हाय, हॅलो, नमस्कार. मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ बघितला. आज आहे जागरण गोंधळ, म्हणजे माझ्या चुलत दिराचं लग्न आहे. आणि जसं की एकच फॅमिली आहे, पण आम्ही लांब लांब राहतो, त्यामुळे संध्याकाळी जायचं आहे जागरण गोंधळासाठी. तर त्या आधी ना व्हॅनिला आईस्क्रीम होती घरामध्ये. आता वाजले संध्याकाळचे 3 आणि म्हटलं चला मुलांना ना ओरिओ मिल्कशेक बनवून देऊया आणि त्यानंतर तयारी करून निघणार आहोत जागरण गोंधळासाठी. आता व्हिडिओ मला जसा जमेल तसा मी घ्यायचा प्रयत्न करेल, कारण की बऱ्याच जणांना माहिती नाहीये का मी व्हिडिओ बनवते. आणि त्यामुळे तिथे जाऊन व्हिडिओ प्रॉपर असा निघेल की नाही सांगता येत नाही, पण जितकाही काही निघेल ना तुमच्यासोबत नक्की शेअर करायचा प्रयत्न करेल. तो चला, आधी ना ओरिओ बिस्किट होते ना मिक्सरला छान ग्राइंड करून घेतले. व्हॅनिला आईस्क्रीम होती ती टाकली, थोडंसं मिल्क टाकलं आणि छान असं व्हॅनिला आईस्क्रीम या ठिकाणी रेडी झाली आहे. म्हटलं आता जायचंच आहे आणि भरपूर ऊन असतं, तर आणि आपण कुठेही जाताना म्हणजे स्वतः घरीच आपलंच घर आहे, आपलीच माणसं आहे, पण कधीही घरातून बाहेर निघताना ना मुलांचं पोट भरूनच मी घरातून बाहेर निघते आणि ती कायम सवय आहे. मग कुठेही जायचं असो, इव्हन हॉटेलमध्ये जेवायला जरी जायचं असलं ना तरीही मी त्यांना काहीतरी खाऊ घालते, कारण की मुलं जे घरी व्यवस्थित खातात ना तसं बाहेर कुठंही खात नाही. तर मस्त असा हा झटपट होणारा ओरिओ मिल्कशेक इथे रेडी झाला आणि खूप टेस्टी, यमी आणि खूपच मस्त होता. नक्की तुम्ही ट्राय करून बघू शकतात. व्हॅनिला आईस्क्रीम नसेल तर नुसतं दूध जरी टाकलं ना तरी छान लागतं. सो तो एन्जॉय केला आणि त्यानंतर बघू शकतात मस्त अशी रेडी झालेली आहे. कमेंट करून सांगा. हे आहे आमचं लग्न घर. मस्त असं घर देखील सजवलेलं होतं आणि पाहुणे वगैरे आलेले होते. आता आमच्या घरचं आहे म्हटल्यावर मी थोडी लवकर गेलेली होती आणि मुलं जरा कंटाळले, कारण की आता दुसरीकडे ते राहत असल्यामुळे तिथं त्यांचे फ्रेंड्स वगैरे इतकं काही नाहीये. त्यामुळे म्हटलं चला त्यांना थोड्या वेळ गार्डनमध्ये घेऊन जाऊया. आणि इथे जेवणाची तयारी चालू होती आणि जागरण गोंधळ आहे आणि इतकं मस्त असं जेवणाचा मेनू देखील होता ना, म्हणजे पाटोडी रस्सा होता, वांग्याचं भरीत, ठेचा, चपाती, त्यानंतर मस्त असा गुळाचा शिरा, भजी, पापड, असं सगळं काही मस्त जेवण होतं. इथे खालीच बिल्डिंगमध्येच जेवणाची देखील तयारी या ठिकाणी चालू होती. सो छान असं का मस्त पारंपरिक जेवण होतं आणि चपात्या वगैरे सगळं इथे काही करत होत्या. त्यानंतर बरीच पाहुणे मंडळी आहे ती यायला हळूहळू सुरुवात झालेली होती आणि मी वरती होते. हे सगळं शूट माझ्या मोठ्या मुलाने आणूनही घेतलेलं आहे, कारण की ना आपल्या स्वतःच्या घरचं म्हटलं की आपल्याला कामं करावी लागतात, पाहुणे मंडळी प्रत्येकाला भेटणं वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमेल असं नाही. तर 2 दिवस त्यामुळेच व्हिडिओ आलेला नाही आणि पुढे पण प्रत्येक सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल, पण ही व्हिडिओसाठी एडिटिंग करणं हे सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेनुसार जमायलाही तितकाच वेळ लागतो. सो असं काहीच वांगे देखील इथं भाजत होते वांग्याचं भरीत बनवण्यासाठी. जेवण खूप मस्त होतं, पुढे दिसेलच. त्यानंतर संध्याकाळ होत आली. इथे मस्त पूजेची तयारी झालेली होती. ज्या आता व्यवस्थित चेहरा वगैरे काही दिसत नाही, कारण की आणूने शूट केलेला आहे. मी तुम्हाला प्रत्येकाची नंतर व्यवस्थित अशी ओळख करून देणारच आहे व्हिडिओमध्ये. सो 5 पावली म्हणजे फक्त रात्री 12 पर्यंतचा हा कार्यक्रम होता, त्यामुळे जास्त काही मोठा नव्हता. जितकं जमेल तितकं घेतलंय. आणि पूजेच्या वेळेस आहे ना गावामध्ये जायचं होतं आम्हाला हे सगळं नैवेद्य वगैरे घेऊन, त्यामुळे तिथंही प्रॉपर शूट केलेलं नाहीये. असो, चला तर आता सगळी पूजेची तयारी झाली. हे सगळं काही नैवेद्य वगैरे आत्यांनी म्हणजे सासूबाई आहे त्यांनी सगळं काही आधीच रेडी करून ठेवलेलं होतं. मी गेले ना तोपर्यंत सगळंच रेडी होतं, त्यामुळे मला काही करायची गरज पडली नाही. फक्त येणाऱ्या पाहुणे होते त्यांच्याशी गप्पा वगैरे असं होतं. चला तर हे आहे 5 नंबरचे सासरे. इकडे आम्ही सगळ्याच्या घरातले आहोत. त्यांना मस्त नैवेद्य वगैरे घेऊन आम्हाला जायचं होतं. सो आम्ही निघालो मंदिरामध्ये नैवेद्य वगैरे घेऊन. आणि काही ठिकाणी वेगळ्या पद्धती आहे, प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी आहे. 5 पावलं चालतात, तिथे देवाची पूजा वगैरे करतात, पण आमच्याकडे मंदिर आहे, सो मंदिरातच आम्ही जाणार आहोत.